आई अगं नको माझ्या पायाला हात लावूस अगं. अगं राणी असू दे. अगं नको अगं राहू दे. हे बघ एक थोडंसंच लावते. इकडे दे, इकडे दे, इकडे दे. अगं काही नाही, मी काही सेवा वगैरे नाही करते. आईचं प्रेम आहे. आई अगं झोपली नाहीस अजून? माझी मुलगी नोकरीसाठी एवढी वणवण भटकतीये. तिचे पाय बघितले. ती एवढी थकली असताना झोप लागेल का मला? अगं आई याची सवय करावी लागणार आता. आपल्या आयुष्यात कष्ट आहेतच, हे एक्सेप्ट करावं लागेल. माझ्या मुलांनी कष्ट करण्याबद्दल तक्रार नाहीच आहे माझी. उलट कष्टाला पर्याय नाही हेच शिकवले ना मी तुम्हाला. आता अभिचंच बघ ना, किती लहान वयात त्याच्यावर जबाबदारी पडली या घराची. पण कधी लेकरानं हो की चूक नाही केलं. उलट सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली स्वतःहून. दिवस रात्र कष्ट केले, हे घर उभं केलं, तुम्हाला शिकवलं. मी त्याला नेहमी म्हणायचे, अरे अभि दिवसभर एवढी भाडी मारतोस, रात्री तरी शांत झोपत जा. पण नाही, काय म्हणायचं माहिती? म्हणायचा आई मी जे कष्ट घेतोय ना ते माझ्या बहिणींना घ्यायला लागू नयेत. काही कमी पडलं नाही पाहिजे त्यांना. ज्योती बाळा, तुला हे जे कष्ट घ्यावे लागतायत ना ते उभ्या आयुष्यात घ्यावे लागले नसते ग, जर आपला अभि. अगं आई अगं तू शांत हो. अगं तू नको रडू. आणि हे बघ, आपण असं सतत रडत बसलो तर परिस्थिती बदलणार नाहीये. तुला माहिती आहे ना, दादावरून सगळं बघतोय. आपण असे रडत राहिलो तर त्याला काय वाटेल? आई मला तू सांग, दादाला कधी तू बघितलंयस का नशिबाला दोष देताना? नाही ना. मग आपण असेच राहिलो, रडत राहिलो तर खरंच काय वाटेल अगं त्याला? हे बघ, आपल्याला परिस्थिती बदलायला हवी आणि ती परिस्थिती मी बदलेन. आई तुला तो खेळ माहितीये, रिले? त्यात एक खेळाडू धावत धावत एक काठी दुसऱ्या खेळाडूकडे देतो. व दुसरा खेळाडू त्याच्या वाटणीची धाव घेऊन तीच काठी पुढच्या खेळाडूकडे देतो. असं करता करताच हा डाव जिंकता येतो. दादाच्या वाटणीची धाव त्याने घेतली. आता काठी माझ्या हातात आहे आणि मी तो डाव जिंकल्याशिवाय काठी सोडणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. आई तू ना खूप खंबीर राहा. दादा असताना होतीस ना अगदी तशीच. तुझा हात असेल ना माझ्या पाठीवर, मी परिस्थिती नक्की बदलेन. पण तू अशी रडलीस ना की मला पण हल्ल्यासारखं होतं अगं. आपल्याला हरायचं नाहीये. किती मोठी झालीस ग बा.